नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आपण सुरुवातीला मोठ्या टॉप 9 आतापर्यंतच्या बातम्या बघणार आहोत। नवी दिल्लीत काल मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक। कालच पंकजा मुंडेंच्या कारखान्याला PF कार्यालयाची नोटीस आली होती। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर खासदार प्रीतम मुंडेंचा वाढदिवस साजरा। प्रीतम मुंडे पार्टी देणार माझी गॅरंटी, शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। उपस्थितांमध्ये मात्र टिकला हशा। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरेंची तोफ बरसणार। विविध शाखांना भेट देत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाची जय्यत तयारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर। अभिनव उपक्रमासह विविध कार्यक्रमाला हजेरी लावतील। नवी मुंबईत अजित पवार गटाचा आज अल्पसंख्याक विश्वास मेळावा। मेळाव्याला अजित पवारांसह मुख्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहतील। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस। पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस। सकाळीच वैद्यकीय पथकाकडून जरांगेंच्या आरोग्याची तपासणी, तर जरांगेंची प्रकृती स्थिर आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजितदादांसह इतर आरोपींच्या चौकशीची शक्यता कायम। अण्णा हजारे आणि शालिनी पाटलांकडून हायकोर्टात प्रोटेस्ट पिटिशन दाखल। 1 मार्चला याचिकेवर सुनावणी।